Hello students, today we learn reading time. Read the following words and match them with their picture. आता बघा ह्यातलं हे चित्रांची नावे दिली आहेत आणि इकडे चित्र दिले आहेत आणि ते मॅच करायचे आहेत. इथे पेटी दिसते असं, ते आहे हार्मोनियम. काय? हार्मोनियम, तबला, ढक्का, वीणा, मृदंग, पियानो, फ्लूट and clambles. आता हे कसं आहे, त्यातले चित्रानुसार ते तुम्हाला मॅच करायचे आहेत. त्यातलं वीणा कुठलं, हार्मोनियम कोणतं, तबला कुठला आहे, पुन्हा पियानो, फ्लूट बासरी आणि ते टाळ कुठली आहे त्यातली. आता इथे बघा खाली रीड द फॉलोइंग सेंटेन्स लाऊड. आता बघा माझ्यासोबत वाचा. विशाल प्लेज द, चित्र दिलं आहे तिथे, काय आहे ते, हार्मोनियम well. Vishal plays the harmonium well. He cannot play the violin. पण त्याला violin नाही येत, पण त्याला काय येतं, हार्मोनियम. संजना plays the tabla, डक्का well. She cannot play the piano. तिला पियानो नाही येत, पण तिला तबला छान येतो. शुभम plays the, काय आहे हे, piano. Very Shubham plays the piano well. He cannot play the harmonium. He can play the harmonium too. आता पियानो असं मोठं असतं आणि हार्मोनियम छोटं खाली बसून वाजवायचं असतं. ते दोन्ही पण त्यांना येतात. माय मदर लर्न्स वोकल म्युझिक. आता माझी आई जी आहे ती शास्त्रीय संगीत शिकत आहे. शी प्लेज द वीणा when she sings. आणि ज्यावेळी ती गाणं म्हणत असते त्यावेळी ती वीणा सुद्धा वाजवते. माय फ्रेंड प्लेज द clambles इन द स्कूल बँड. आता आपण आपल्या शाळेच्या ह्याच्यात सुद्धा आपल्या ते मोठी मुलं असतात ती वाजवतात का नाही हातात घेऊन. हां, ही कॅन नॉट प्ले द मृदंग. पण त्यांना मृदंग नाही वाजवता येत. मृदंग असं ढोल सारखं असतं. ओके, आय होप यू अंडरस्टँड. वी विल सी नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.